नमस्कार सगळ्यांना। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते। आणि मैत्रिणींनो, आजचा एक नवीन विषय तुमच्या पुढे घेऊन येत आहे। नवीन विषय म्हणजे आपण याआधी श्रीयंत्रावर आपल्या श्रीयंत्रावरच्या वेगवेगळे विषय आणि श्रीयंत्राची उपासना, स्थापना, त्याचप्रमाणे श्रीयंत्रावरील वेगवेगळ्या सेवा या संदर्भात व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर आधीच अपलोड केलेले आहे। आणि असाच हा एक व्हिडिओ आहे की श्रीयंत्राची उपासना अगदी छान आणि सोपी उपासना आहे आणि ही उपासना सुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी उपासना आहे। त्याचप्रमाणे जर आपल्यावर कर्जबाजारीपणा खूप वाढला असेल तर या उपासनेमुळे ही आपली श्रीयंत्रावरच्या या उपासनेमुळे आपला कर्जबाजारीपणा तर दूर होणारच आहे, पण याशिवाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीचे वेगवेगळे मार्ग आपल्याला सापडणार आहेत। तर बघून घेऊया ही काय उपासना आहे तर। आणि तुम्हाला मी अगदी खात्रीने आणि विश्वासाने सांगते की आपल्या श्रीयंत्रावरच्या जेवढ्या पण उपासना आपण या व्हिडिओ त्याचे चॅनलवर जे व्हिडिओ टाकलेले आहेत त्या सगळ्या उपासना खूप प्रभावी आहे। आणि श्रीयंत्र हे असं श्रेष्ठ यंत्र म्हणजे सगळ्या यंत्रांमध्ये श्रीयंत्राला श्रेष्ठ मानले गेलेले आहे। आणि यालाच श्रीयंत्रालाच यंत्रराज असे सुद्धा संबोधतात, कारण की सगळ्या यंत्राचे स्वामी हे श्रीयंत्र आहे। म्हणजे श्रीयंत्र सगळ्या यंत्रांमध्ये श्रेष्ठ आहे। त्यामुळे श्रीयंत्रावर तुम्ही कुठलीही जरी उपासना केली तरी ती श्रेष्ठच मानल्या जाईल। आणि ही जी उपासना आहे ही तर फार सोपी उपासना आहे। ही उपासना सुद्धा कुंकुमार्चनाचीच उपासना आहे। आपण याआधी कुंकुमार्चनाचे वेगवेगळे मंत्रांनी वगैरे कुंकुमार्चन कसं करायचं याआधी आपण व्हिडिओ पाहिलेले आहेत। पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीयंत्रावरची ही जी कर्जबाजारीपणा मुक्त करण्याची किंवा लक्ष्मी प्राप्तीचे विविध मार्ग सापडण्याची ही जी उपासना करतो आहे ही उपासना आपण बघून घेऊया। तर त्याआधी सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईकचं बटन प्रेस करा। आणि तुम्हाला आणखीन कोणकोणते विषय पाहायला आवडतील याविषयी सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला। तर चला बघून घेऊया की आजची ही उपासना काय आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की श्री सूक्त हे माता लक्ष्मीचे, त्याचप्रमाणे सर्व देवांना अतिशय प्रिय असं हे सूक्त आहे। आणि वेदांचं प्रास्ताविक असणारं श्री सूक्त हे लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे, त्याचप्रमाणे सगळ्या देवांना सुद्धा प्रिय आहे। तर याच श्री सूक्ताने आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। पण हे कुंकुमार्चन करताना आपल्याला श्री सूक्ताच्या प्रत्येक ओवीच्या मागे एक महालक्ष्मी मातेचा विशिष्ट मंत्र लावायचा आहे। आणि तो मंत्र लावून म्हणजे एक ओवी म्हणायची पूर्ण श्री सूक्ताची, त्यानंतर तो महालक्ष्मी मातेचा अतिशय सिद्ध आणि पॉवरफुल असा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर आपल्याला ह्या 3 बोटांनी कुंकुमार्चन या श्रीयंत्रावर करायचं आहे। तर बघून घेऊया तो काय मंत्र आहे हे तुम्हाला मी सांगतेच आहे। आणि ओवीच्या मागे श्री सूक्ताच्या ओवीच्या मागे हा मंत्र कसा लावायचा हे सुद्धा मी सांगते। चला बघा ही उपासना कशी सुरू होते हे सांगते। आधी तुम्हाला मी वाचून दाखवते आणि मग आपण उपासना बघणारच आहोत। श्री सूक्त प्राकृत श्री गणेशाय नमः। प्रस्ताव हे ऋचा हिरण्यवर्णादी संस्कृती 15 पडा करते 4 ऋषी त्यांना जाना आनंद कर्दम। ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः असं म्हणून आपल्याला असं कुंकू अर्पण करायचं। हे झालं एक ओवी। नंतर पुढची ओवी इंदिरा असुत चिलकित भावे याते नमुनिया देवत्या कतिला 2 अग्निश्रीम नमितोदया। ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः। अनुष्टुप छंद या सुक्ता नमु हे बीजश्रीम नमु शक्ती बीज जाणा रिम जाणा किलका नमु। ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः। क्लीम किल जपूयते श्रीम ह्रीम क्लीम होम मंत्र की घृताय युक्तु देव 15 दिनी दिनी। ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः।
शुद्ध सत्व सद्युद्योगी उद्यमी यत्न जो करे त्यानेही पडावे हे सुक्तच्या धनकामना. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. अशा प्रकारे संपूर्ण एक ओवी नंतर आपल्याला हा कमलात्मक मंत्र म्हणून, महालक्ष्मीचा मंत्र म्हणून आपल्याला कुंकुमार्चन श्रीयंत्रावर करायचं आहे. विश्वास ठेवा, ही सुद्धा एक खूप छान आणि प्रभावी अशी सेवा आहे. आपण श्रीयंत्रावर, आपण संसारिक माणसं आहोत आणि आपण श्रीयंत्रावर जेवढं शक्य होतील तेवढ्या जास्त सेवा आपण ह्या करायला हव्यात. आणि यामुळे काय होतं की आपल्याला लक्ष्मी प्राप्तीचे विविध मार्ग सापडतात. आपल्या घरातील अलक्ष्मीचा नाश होतो. ऋण, रोग, दारिद्र्य, अपमृत्यू ह्या सगळ्या गोष्टींचा या श्रीयंत्राच्या उपासनेमुळे ह्या सगळ्या गोष्टी नष्ट होतात. त्यामुळे लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या घरी सदैव लक्ष्मीचा वास असण्यासाठी आपल्याला सुख, संपन्नता, वैभव, ऐश्वर्य, समृद्धी, धन, धान्य, आरोग्य हे सगळं प्राप्त होण्यासाठी आपण श्रीसूक्ताची अशा प्रकारे साधी सोपी का होईना उपासना ही अवश्य करायला हवी. संपूर्ण श्रीसूक्त वाचून आणि हा कमलात्मक मंत्र त्याला लावून आपल्याला ही उपासना पूर्ण करायची आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला हात जोडून फलश्रुती ही वाचायची आहे. आणि आपल्याला लक्ष्मी मातेला मनोमन ही सेवा आपण कशासाठी करतो आहे याची प्रार्थना करायची आहे. अशा प्रकारे संपूर्ण आधी कुंकुमार्चन झाल्यानंतर आपल्याला शेवटी फलश्रुती ही हात जोडून फलश्रुती आपल्याला वाचायची आहे. तर अशी ही अतिशय प्रभावी अशी सेवा आहे. नक्की करा. श्री स्वामी समर्थ. वेगवेगळ्या श्रीयंत्रावरील उपासनेमधली ही सुद्धा एक अतिशय खूप छान आणि प्रभावी अशी श्रीयंत्राची सेवा आहे. श्रीसूक्त ही लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे. त्याचप्रमाणे आपण हा जो मंत्र सांगितला आहे हा महालक्ष्मी मातेचा खूप छान आणि अतिशय फलदायी असा मंत्र आहे. हाच मंत्र आपण, तुम्हाला माहिती असेल, जर माहिती असेल तर आपण कोजागिरी पौर्णिमेला सुद्धा महालक्ष्मीच्या उपासनेसाठी हाच मंत्र आपण जपत असतो. आणि त्यामुळे ह्या श्रीसूक्त आणि ह्या मंत्राचा दोन्ही याचा एकत्रित परिणाम या उपासनेमध्ये अतिशय शुभ आणि प्रभावी ठरणार आहे. आणि अगदी फक्त 5 ते 7 मिनिटात होणारी ही सेवा आहे. त्यामुळे सगळ्यांनी नक्की ही सेवा करा. आता राहिला प्रश्न, ही सेवा कधी करायची? तर ही सेवा आपल्याला, तुम्हाला जेव्हा आवडेल तेव्हा तुम्ही करू शकता. तुम्ही शुक्रवारी, मंगळवारी किंवा पौर्णिमेला, अमावस्येला, दुर्गाष्टमीला, तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हाही तुम्ही सेवा नक्की करू शकता. तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईकचं बटन प्रेस करा. आणि तुम्हाला जर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, तुम्हाला असेच वेगवेगळे आध्यात्मिक विषय पाहण्याची आवड असेल, पूजा, व्रत, सणवार या संबंधी वेगवेगळी माहिती जाणून घ्यायची आवड असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला तुमच्या घरी खरोखर जर काही पैशाच्या आर्थिक समस्या असतील, कर्जबाजारीपणा असेल, लक्ष्मी प्राप्तीमध्ये अडथळे येत असतील किंवा आलेला पैसा टिकत नसेल तर तुम्ही ही सुद्धा सेवा नक्की करा. फक्त 5 ते 7 मिनिटं लागतात आणि माता लक्ष्मीला जरूर प्रसन्न करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.